क्रिकेट विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डावखरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज मानलं जातं आणि इथे मात्र वैभव पाटील हे जे डावखरे फलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. कारण डावखरे फलंदाजच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर अगदी आपल्याला आठवणारे सौरभ गांगुली दादा हे असे खेळाडू होऊन गेले की कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलून टाकणारा बंगालचा अर्थात क्रिकेटपटू आपल्याला बऱ्याच वेळा आपण पाहिलात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने कोणत्याही एड न बदलता गोलंदाज. यावी पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि इथे मात्र तुम्ही पाहतात मिड ऑफ क्षेत्रामध्ये या ठिकाणी झेल घेतला गेला आणि पहिला धक्का इथे मात्र बसला. तो अर्थात वेताळस्वामी क्रिकेट संघ संदर्भ संघाचा हा डावखरा फलंदाज वैभव पाटील या ठिकाणी डकआउट शून्यावर मैदान परतला. डक म्हणजे मराठीमध्ये अर्थात बदकाच्या अंड्यावर बसून हा फलंदाज परतला असं नेहमी म्हटलं जातं. अर्थात ती घटना रोमन राजवटीमध्ये घडली होती जेव्हा राजपूत शून्यावर बाद झाले आणि बदकाचं अंड हे नेहमी शून्य आकाराचं असतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ते वृत्तपत्रात लिखाण आल्यानंतर अर्थात प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये शून्यावर बाद न खेळणार डकआउट असं म्हटलं जातं. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि मागच्या सामन्यातला खरेखोर ज्याने खूप चांगलं योगदान देणारा अष्टपैलू खेळाडू अर्थातच फलंदाज प्रथमेश पाटील या ठिकाणी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर. आता जर्सी क्रमांक 3 त्यांनी परिधान केले. एक उत्कृष्ट फलंदाज आहे, गोलंदाज आणि यष्टीरक्षक ही भूमिका त्यांनी निभावली होती आपल्या संघासाठी आणि निश्चित चांगलं योगदान त्यांनी या ठिकाणी दिलं होतं. तोच फलंदाज आहे. अर्थात सगळ्यांच्या नजरा असतील त्याच्याकडे, कारण बुडती नौका पहिल्यांदा येण्यासाठी एका नाखवेची नावाड्याची अर्थात गरज आहे असं नेहमी म्हणलं तर. कारण महाराष्ट्र म्हटल्यानंतर अर्थातच अगदी डहाणू पालघरपासून ते आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्गातले बांदा या गावापर्यंत 721 किलोमीटरचा जो समुद्रकिनारा अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळाला. इथे पण अनेक कोळी बांधव या ठिकाणी निश्चितच तो व्यवसाय करत असतात आणि ते बुडती नौका पैल देणारी अशा त्या नाखव्यांची गरज आहे. तर या ठिकाणी जो नाखवा येणार का पुढच्या चेंडूसाठी? यावी पहा त्रिफळा उद्ध्वस्त झाली. अगदी माळवणी शब्दात सांगायचं तर दांड्या गुल या ठिकाणी झाला आणि 0 धावसंख्येवर मागच्या सामन्यामध्ये 22 धावांचं योगदान देणारा प्रथमेश पाटील मात्र या ठिकाणी शून्यावर बदलला. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जसं आपण पाहतो की सरड्यापणावर रंग बदलणं क्रिकेट, राज्यकर्त्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी अनिश्चितही ठासून भरलेली असते या क्रिकेटमध्ये. तुम्ही पाहिलं मगाचाच अनिश्चित चांगला दमदार योगदान देणारा फलंदाज इथे मात्र पहिल्या चेंडूवर 3 यष्ट्या उद्ध्वस्त त्याच्या होतात आणि 0 धावसंख्येवर प्रथमेश पाटील बाद. 2 गडी बाद. अतिशय नाजूक अवस्था इथे पाहायला मिळाली ती वेताळस्वामी क्रिकेट संघ संदर्भ यांची 1 धाव फक्त धावफलकावर आलेत. प्रथमेश पाटील या ठिकाणी शून्यावर परतल्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर जिथे चेंडूबाजीचं युद्ध आपण पाहतात आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर इथे पाहणार आहोत की डावाला आकार देणार का. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं गोलंदाज भावेश दळवीची जी गोलंदाजी तुम्ही पाहिलेत अतिशय लाजवाब होते आणि नवीन फलंदाज ओमकार पाटील मैदानामध्ये विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर, कारण सलग 3 विकेट घेणारा गोलंदाज अर्थातच आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये 2 गोलंदाज इथे पाहायला मिळाले होते. या ठिकाणी हा गोलंदाज अर्थात भावेश दळवी सलग 3रा खेळाडू ठरेल का विकेट हॅट्रिक घेणारा. आणि या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा धावांचा जर उच्चांक बनलं तर अर्थातच 75 धावा हा धावांचा उच्चांक देखील नोंदवला गेला. तर वळी आपण शुभेच्छा देऊया. गोलंदाज याठी तयार. या ठिकाणी मात्र ही विकेट हॅट्रिकची संधी मात्र नाही आहे. चेंडू अर्थात गेला कार्पेटसाने जमिनीला समांतर सरपटत चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धावेचे योगदान मिळालं 1 धावेसाठी संघाला आणि 1 धावेच्या माध्यमातून ओमकार पाटील यांनी आपलं खातं उघडलं. 1 धावेने धावफलकात धावा येतात त्या 2 गडी बाद 2. भावेश दळवी मध्यम गती मारणारा गोलंदाज, समोर मात्र फलंदाज आहे तो नचिकेत पाटील जो डावाची सुरुवात करण्यासाठी आलाय. 0 धावसंख्येवर खेळतोय. या ठिकाणी पहा या चेंडूवर मात्र पूर्णपणे बीट होत आहे. थोडासा पुढे सरसवला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजाने देखील हुशार होता, चेंडू थोडासा पाठीमध्ये ठेवला आणि अर्थातच यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निदान चेंडू सांगता होते. पहिले षटक आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युरेशन ऑफसाईडला, ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन. ऑफसाईडला 5 आणि ऑनसाईडला 4 ही व्यूरचना इथे मात्र पाहायला मिळते ती दातिवली संघाची. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र एकच धाव मिळू शकेल इथे.
वेगाने चेंडूची फेकी केली होती आणि अशा प्रकारे आपण इथे पाहतात दोन्ही पंच दर्शवतात की षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त येऊन पोहोचल्या त्या 3. गोलंदाज भावेश दळवीची अतिशय चांगली कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं, कमी धावा दिल्या, त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी त्यांनी बाद करण्यात ठेवले, ज्याच्यामध्ये एक वैभव पाटील ज्याला एक या शून्य धावसंख्या त्यांनी बाद केलं आणि त्यानंतर प्रजनेश पाटील या देखील शून्यावर बाद केलं. चांगली गोलंदाजी, 1 षटक 3 धावा आणि अर्थात 2 विकेट ही कामगिरी इथे पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिलं अर्थातच पहिलं षटक 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 1 षटक हे पॉवर प्लेचं समाप्त झाल्यानंतर येणारी उर्वरित 3 षटकं आहेत. या 3 षटकामध्ये पाहूया की किती धावांचं योगदान असेल. साधारण 4 षटकाचा जर विचार केला तर 40 धावपलक जर आल्या तर कदाचित चांगली धावसंख्या असू शकेल. मात्र जर आणि तर या शब्दाला क्रिकेटमध्ये स्थान नाही असं नेहमी म्हटलं जातं. गोलंदाजीमध्ये बदलतोय, नवीन षटक घेऊन गोलंदाज मनोज म्हात्रे अर्थातच यावेळी उसरघर गावाच्या एंडकडून गोलसाठी सज्ज असेल. मोठा रनअप आहे, 10-12 पावलांचा रनअप इथे पाहू शकता आणि समोर मात्र फलंदाज करण्यासाठी तयार असेल तो नचिकेत पाटील. क्षेत्रक्षण थोडंसं विस्तारलं तुम्ही पाहताय. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ तैनात केलं गेलं आहे आणि एक मात्र डीप पॉईंट या तैनात केलं गेलं आहे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका करण्याचे प्रयत्न करत आहे कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र इथून पॉईंटवरून क्षेत्रक्षण चेंडूवर घेणार तर पण 2 धावांचं योगदान इथे मिळते. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघाच्या 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून केलं गेलं आणि क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती कमी देता याला खरं महत्त्व असतं. आणि मी जसं मगाशी म्हणालो की क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांचं एक वेगळं नातं असतं. इथे मात्र 2 धावा मिळतात. संघाला धावफलक पुढे सरकतोय 5 धावसंख्येवर. 2 धावांचं योगदान मिळालं ते फलंदाजाला अर्थात नचिकेत पाटील. पुन्हा एकदा खेळाडू सज्ज होतोय. यावेळी चेंडूला भिरकावून दिलंय, लॉफ्टेड शॉट, परंतु या ठिकाणी मात्र ताकद कमी पडली. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्रशी या ठिकाणी चेंडूवर आला. अनिकेत म्हात्रे याच्या आधी चेंडू विसावला आणि आणखीन एक धक्का बसला. तो अर्थातच या ठिकाणी वेतालस्वामी क्रिकेट संदर्भ जो फलंदाज सलामीला होतो तो अर्थात नचिकेत पाटील इथे मात्र बाद झाला, ज्याने आपण इथे पाहतायत कोणत्या प्रकारे चौकार नाही, षटकार नाही आहे आणि तब्बल 4 चेंडूमध्ये त्याने 3 धावांचं योगदान दिलं आणि हा फलंदाज पडला. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि गोलंदाजाला मिळालं ते पहिले अर्थात मनोज म्हात्रे याला. नवीन फलंदाज 8 नंबरचं जर्सी परिधान करून क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर नवीन फलंदाज हेमंत पाटील. ही बुडती नौका पैलदार येण्याचं नाखवा या ठिकाणी कधी येणार हा एक प्रश्नचिन्ह या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. कारण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना तुम्ही पाहताय. दुसऱ्या फेरीमध्ये आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये नांदिवली आणि गोलवली या संघाने प्रवेश केला. त्यानंतर वेतालस्वामी क्रिकेट संघ संदप आणि दातिवली या 2 संघाने प्रवेश निश्चित केला होता. दरम्यान यावेळचा चेंडू पहा, चेंज ऑफ पेस अर्थात वेगामध्ये आमूलाग्र बदल ज्याला म्हटलं जातं. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की केवळ वेगवान गोलंदाजी ही महत्त्वाची नसते, तर दिशा आणि टप्पा तुमचा किती चांगला असतो त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं. इथे पाहिलं तर आपण फिरकी गोलंदाजी देखील पाहता की संत गतीने गोलंदाजी करतात, पण दिशा आणि टप्पा अतिशय चांगला असतो आणि या माध्यमातून फलंदाजांना बांधून ठेवणं हे महत्त्वाचं असतं. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज म्हात्रे, एक चांगला गोलंदाज पंचा डावकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी थोडंसं या ठिकाणी बाहेर सरकत होता. डाव्या यष्टीच्या बाहेरचे खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. गोलंदाजांनी मात्र आपल्याला पाहिलं की हा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. धावफलकात धावा स्थिर आहेत त्या फक्त 5 धावा धावफलकात आल्यात. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतात आणि अतिशय चांगली खेळपट्टी, तितकंच सुंदर मैदान आणि एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र थोडंसं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये अर्थातच खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट केला होता. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि स्क्वेअर कट हा फटका जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा लगेच आपल्याला आठवण होते ते अर्थात गुंडाप्पा विश्वनाथ, ज्याने स्क्वेअर कट आणि लेट कटच्या माध्यमातून क्रिकेट विश्वामध्ये भारतीय संघासाठी खूप मोठ्या धावांचं योगदान दिलं. इथे मात्र स्क्वेअर कट केला, 1 धावेचं योगदान मिळते ते फलंदाजाला, 1 धाव मिळते ते फलंदाज अर्थात ओमकार पाटीलला. ओमकार पाटील 4 चेंडू सामना केले, 2 धावांचं योगदान दिलं. धावफलकावर धावा येतात त्याचा दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना पुढे चेंडू यावेळी मात्र गोलंदाज जवळून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून चेंडूवर येणार, तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान.
एक एक धाव येते, कोणत्या प्रकारचा चौकार षटकार नाही आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. तेव्हा वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावफलकात धावा आहेत ते 7, म्हणजे प्रति षटक 3.50 3.5 या धावगतीने धावा प्रकारात या षटकाच्या गोलंदाजीचं पृथक्करण केलं तर अर्थात दातिवली संघाचा हा गोलंदाज मनोज म्हात्रे ज्याने चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या, पहिल्या षटकात 3 आणि धावफलकात धावा येतात त्या 3/7 3/7 धावा धावफलकावर आल्यात. काल देखील आपण पाहिलं की अर्थातच उद्घाटन समारंभ आणि त्या उद्घाटन समारंभामध्ये अर्थातच पहिलं सकाळी 8:30ला साधारणतः क्रिकेट स्पर्धेचं टायमिंग या ठिकाणी दिलं, तर आज 9 वाजता पहिला चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळला गेला आणि तब्बल 9 सामने इथे कव्हर करण्याचा आयोजकांचा एक चांगला प्रयत्न. अर्थात वेताळेश्वर क्रिकेट संघ VCC उसरगर आयोजित किंग ट्रॉफी 2022 ग्रामीणचा क्रिकेटचा हा विश्वचषक. थोडंसं पाण्याची गरज होती मैदानामध्ये आपण पाहतात, अर्थात एक चांगलं योगदान आयोजकांच्या माध्यमातून दिलं गेलं. वेळेची बचत करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. अनेक क्रिकेट स्पर्धे आपण पाहतात की साधारणतः 3 षटकानंतर किंवा 4 षटकांचा सामना असल्यानंतर 2 षटकानंतर जलपान सुविधा ही मैदानात येते. त्याच्यामध्ये जेव्हा ती गाडी आतमध्ये जाते अर्थातच 5 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी समाप्त होतो. पण इथे मात्र पाहिलात की अंडरग्राऊंड ज्याला म्हणलं तर भूमिगत पाण्याचं एक सुंदर संकल्पना इथे मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून किंग ट्रॉफी 2022च्या माध्यमातून. तर वळी आपण त्याच्या पहिल्या सत्रामधलं 30 षटक घेऊन अर्थातच इथे आपण पाहणार आहोत. पलवा सिटी एंडकडून गोलंदाज अनिकेत म्हात्रे यावेळी सज्ज असेल आणि समोर फलंदाज मात्र अर्थात यावेळी मात्र आपण या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशी चेंडूवर येणार या ठिकाणी मिडविकेटून चेंडूची फेकी, एका चेंडूला 2 फलंदाज, ही गरज होती का? तालतंत्र नव्हतं असं नेहमी म्हणतात. फलंदाज धावचीत चेंडूने बाद होते, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असलं की संसाराचं रहाडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. तसं खेळपट्टीवर पती पत्नीप्रमाणे ताळतंत्र असावा लागतो, तो मात्र या 2 खेळाडूंमध्ये नव्हता. कारण एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र लक्ष नव्हतं. क्षेत्रशैली चेंडू सरळ यष्टीच्या दिशेने फेकला आणि इथे फलंदाज एकाच बाजूला आल्यामुळे फलंदाज धावची चेंडूने बाद झाला. धावचीत होते फलंदाज ओमकार पाटील ज्याने 2 धावांचं योगदानाने 4 चेंडू सामना केला. 4 गडी बाद धावफलकावर अर्थातच धावा येतात त्या फक्त आणि फक्त 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये मी मगाशी म्हणालो होतो की संत वाहते कृष्णामाई यासारखी ही आपण पाहिलं तर धावा अगदी संत गती येतात. तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अर्थात महाबळेश्वर येथे उगम पावणारी जी कृष्णा नदी जी 30 किलोमीटर खाली गेल्यानंतर अर्थात वाईचा गणपती ज्याला ढोल्या गणपती असं म्हणतात, सिद्धिविनायक गणपती म्हणतात, नवसाला पावणारा गणपती हा उभा असलेला गणपती अर्थात आपल्या पायलमेंट या ठिकाणी ती कृष्णामाई अतिशय संत गतीने वाहते, वेगच नसतो तिला. त्या पद्धतीने ह्या ठिकाणी हा सामन्यामध्ये धावा येत नाही आहेत त्या वेताळ स्वामी क्रिकेट संघ सद्नप या संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल पाटील 4 गडी बाद धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 8. पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे यावेळी एंड बदलतोय उजवीकडून या ठिकाणी मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच बॅटचा स्पर्श इथे केला गेला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, आणखीन एक धक्का बसला तो वेताळ स्वामी क्रिकेट संदप. दारुण अवस्था या स्पर्धेकडे अति महत्त्वाचा सामना होता आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र तुम्ही पाहिलं की फलंदाज या ठिकाणी तग धरू शकले आहेत खेळपट्टीवर. कारण केवळ चौकार आणि षटकारच नाही तर तांत्रिक दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर मैदानी फटके येणं आवश्यक आहे, ज्याला अर्थात जमिनीला सरपडेच फटके येऊन चौकार मिळू शकतात. पण ते अशा प्रकारचे फलंदाजी इथे पाहायला नाही मिळाली. ती वेताळ स्वामी क्रिकेट संदप यांच्याकडून फलंदाज बाद झाला अतुल पाटील. पुन्हा एकदा 0 या धावसंख्येवर 5 फलंदाज गमले. धावफलकावर धावा येतात त्या 8 आणि गोलंदाजाला मिळालं अर्थात अनिकेत म्हात्रे मिळालं एक चांगलं यश. अर्थातच चांगली खेळपट्टी जी गोलंदाज देखील साथ करते, फलंदाज देखील साथ करते, अशा पद्धतीची खेळपट्टी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली किंग ट्रॉफी 2022 VCC उसरगर च्या माध्यमातून. आणि निश्चितच आपण पाहिलं तर संपूर्ण सजावट या स्पर्धेची खूप चांगलं योगदान दिलं आहे. अगदी VIP कक्ष पाहत आहे, अतिथी कक्ष, समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना मैदानात बसण्यासाठी देखील चांगली व्यवस्था या माध्यमातून केली. कारण ग्रामीणचं विश्वचषक म्हणून या स्पर्धेला म्हटलं जातं. 72 संघांचा समावेश असणारी क्रिकेट स्पर्धा. तर नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर नवनाथ पाटील या ठिकाणी मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर चांगली गोलंदाजी
करतो. इथे मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला भिरकावून दिलाय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्राशी चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने करतोय. अचूक फेकी, अशा प्रकारची फेकी ही खरं तर सचिनजी तेंडुलकर, विराटजी कोहली यांसारखे खेळाडू जे भारतीय संघाला मिळाले यांच्यामध्ये अगदी थेट जी फेकी केली जायची ती अर्थात सीमारेषेकडून गोलंदाज किंवा एटीच्या दिशेने. त्या दरम्यान मात्र 2 धावांचं योगदान मिळते. धावफलक डबल अंकात दुहेरी अंकात जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. अकुटब्या चेंडू होता, या ठिकाणी थोडंसं अप्परकटच्या माध्यम खेळण्याचा प्रयत्न केला. हलकंसं चेंडूला खेळला कव्हर क्षेत्रामध्ये, पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येणार. तो म्हणता आणखीन एक धावेचं योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला. आणि नवनाथ पाटील जो 7व्या क्रमांकावरील फलंदाज त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि एकूण धावसंख्या धावफलक घेते ती 11. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना अनिकेत म्हात्रे ज्याने आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली, कारण धावा येत नव्हत्या. दरम्यान या ठिकाणी पहा अजित अगरकर स्टाईल, मुंबई संघाचे गोलंदाज अजित अगरकर ज्याने पहिले 50 विकेट अतिशय वेगाने घेतले होते आणि 288 विकेट ज्यांच्या नावावर आहेत. अशा प्रकारची जी गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं की अगदी चेंडू सोडायचा बाहेर, म्हणजे डाव्या एष्टीच्या बाहेर आतमध्ये आणायचा, ज्याला इन स्विंग असं म्हटलं जातं. इथे तुम्ही पाहिलं आणि त्या स्टाईलमध्ये फलंदाजी दांडी उद्ध्वस्त केली गेली, दांड्या गुल केल्या आणि आणखीन एक धक्का म्हणजे 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. तर पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो अर्थात पडले विरुद्ध नवापाडा या 2 संघामध्ये. चला दोन्ही संघाने आमच्या खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी माफ करा नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचं आहे. पडले विरुद्ध नवापाडा यांच्यामध्ये पहिल्या फेरीचा पुढचा सामना इथे होईल. चला दोन्ही संघाने वेळ दवडू नका, कारण इथे पहा वेळ आपल्याकडे फार कमी. ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही, कारण अरबी समुद्रामध्ये संध्याकाळी साधारणतः 5 जण पाहिलं तर 5:30-5:45 वाजता ती विसर्जित होते आणि अंधाराचं साम्राज्य आणि नियोजित या वेळेमध्ये आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. तर चला दोन्ही संघाने पडले आणि नवापाडा यांनी नाणेफेक कक्षामध्ये आपण यायचं आहे. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज या ठिकाणी आशिकेश पाटील मैदानामध्ये या ठिकाणी कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो, ड्राईव्ह केलं होतं, ऑफ ड्राईव्ह आपण इथे पाहतात. लॉंग ऑफला क्षेत्राचे चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावेचं योगदान आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या 12. पडले आणि नवापाडा आणि सन्माननीय अंकुशजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे की पुढची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल ती पडले आणि नवापाडा या 2 संघामध्ये. दोन्ही संघांना आपण अतिथी कक्षामधून शुभेच्छा देऊया. अंकुशजी म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करावी. षटक होतं गोलंदाज अनिकेत म्हात्रेचं. अनिकेत म्हात्रेने अतिशय चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केले. धावफलकावर धावा आल्या त्या 12. हा 12 अंक हा आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असं अंक जे नेहमी म्हणलं जातात, कारण या जगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तो जन्म अर्थातच वाढदिवस 12व्या दिवशी साजरा केला जातो आणि हा जेव्हा आपण हे जग सोडतो तेव्हा तो दिवस ते विधी देखील 12 दिवशी. आणि अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब भारताचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा 12 डिसेंबर हा जन्मदिवस आणि अर्थात त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. हे 12बद्दलचं योगदान अनेक निश्चितच 12बद्दल बरंच काही सांगता येईल. या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत नवीन षटक अर्थात 4थं षटक घेऊन गोलंदाज देवेंद्र पाटील. यावेळी शेवटचे षटक खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नवीन फलंदाज मैदानात आशिकेश पाटील आणि 3 या धावसंख्येने खेळणारा नवनाथ पाटील. कांचन पालकर यांचं मात्र खूप निश्चितच कौतुक करावं लागेल. सकाळपासूनच्या सत्रामध्ये अगदी न थांबता ते गुणलेखन करतात. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला, तसे चेंडूवर जातोय आणि इथे मात्र पाहिलं तर आपण वायडिश मिडान क्षेत्रामध्ये हा झेल आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का बसतोय. तो अर्थात वेताळस्वामी क्रिकेट संदर्भ संघाला फलंदाज बाद झाला. तो अर्थात 7वा फलंदाज बाद झाला आशिकेश पाटील, ज्याने 1 धावेचे योगदान दिलं. मैदान परततोय आणि अर्थातच 7 गडी बाद धावफलकावर धावा येतात त्या 12. चला दोन्ही संघाने किती आलेले आहेत. अंकुशजी म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करायचे. गौरंश म्हात्रे यांच्याकडून देवेंद्र पाटील जो गोलंदाज आहे त्यांनी जर विकेट हरटी घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. चला तर जाऊया मैदान आपण नाणेफेक कक्षामध्ये आणि जे अंकुशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते 2 संघामध्ये ही नाणेफेक येईल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता, कारण शेवटचं षटक चालू आहे, शेवटचे षटक सुरू आहे. तर इथे मात्र फलंदाज कुणाल पाटील 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. गोलंदाज देवेंद्र पाटील 8 ते 10 बॉलांचा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू
अकुटबा चेंडू हुक केलाय, फटक्यामध्ये ताकद आहे, चेंडू आपण पाहता डीप फाईन लेग सीमारेषे पर्यंत जातोय. एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. तर नाणेफेक होते ती अर्थातच पडले विरुद्ध नवाबपाडा या दोन संघामध्ये. अंकुजी माते साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि पडले संघाने नाणेफेक जिंकली, संघाच्या संघनायकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चौकार संजीवनी चौकार ज्याला म्हणलं तर धावा येत नसताना मारलेला हा अकुटप्या चेंडूला हुकचा फटका. आणि हुकचा फटका म्हटल्यानंतर नेहमी आपल्याला लगेच आठवण जिमी अमरनाथ अर्थात मोहिंदर अहमद यांची हा चौकार मिळतो. 4 धावांचं योगदान मिळालं ते फलंदाजाला. 4 धावा मिळतात त्या फलंदाज नवनाथ पाटीलला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वाईल्डिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीच चूक करत नाहीये. आणि 8वा फलंदाज इथे मात्र बेतास्वामी क्रिकेट संदप या संघाचा मैदानातून बाहेर. धावफलकात धावा आल्या तर फक्त 16 धावा, 8 गडी बाद 16. अतिशय धावांचा निश्चांक मला वाटतं कालच्या आणि आजच्या दिवसातला इथे नोंदवला जातोय या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि अर्थात फलंदाज या ठिकाणी मैदान होते ज्याने निश्चित रिव्हर्स स्वीप या ठिकाणी हुकच्या फटक्याच्या माध्यमातून चौकार वसूल केला होता तो नवनाथ पाटील या ठिकाणी मैदानातून बाहेर. 8 बाद 16. देवेंद्र पाटील याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केला, 2 विकेट प्राप्त केले. आणि यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रीकांत पाटील. विकांत पाटील चालू करू. तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा बेतास्वामी क्रिकेट संदप यांनी 4 षटकामध्ये 16 धावांचं योगदान दिलं. 17 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते दातिवली संघासमोर. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपूरच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण घेऊन जातोय ते अर्थातच आमचे भाईंदरचे समालोचक मनीष पाटील सरांकडे. वो टू मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद काका सर. पराभवाच्या छायेत असताना जिंकण्याची मजा काहीतरी निराळीच असते, पण तसे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील संदप संघाला. धावसंख्येचा विचार केला पहिल्या डावामध्ये संदप संघाने बनवलेल्या आहेत फक्त आणि फक्त 16 धावा आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष 24 धावांमध्ये पूर्ण करावं लागणार आहे दातिवली या संघाला. काय जबरदस्त फाईटबॅक या ठिकाणी दातिवली संघाचा पाहायला मिळाला. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी दिवस गाजवला, दुपारचं सत्र देखील त्यांचं चांगलं सुरू झालं आणि आता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजचा खेळ तुमचं यशाचा आलेख उंच करणारा असायला हवा. या ठिकाणी दातिवली संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. ऑल इज वेल संघ उदयास आला असं म्हणू शकतो या किंग ट्रॉफीच्या वतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने कर्णधार पद भूषवत आहेत कॅप्टन दातिवलीचे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजांना यूज करण्याची कुवत त्यांची पाहायला मिळाली, त्यांची क्षमता पाहायला मिळाली. त्याचमुळे सांदप सारख्या बलाढ्य संघाला फक्त 16 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. 17 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. आता कॅप्टन प्रथमेश पाटील यांचा अनुभव या ठिकाणी कामी येणार आहे, कारण लो स्कोरिंग मॅचेस देखील तितक्याच रंगतदार होत असतात, आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि आता मात्र हरण्यासाठी काही नसताना मात्र आता जिंकण्याचे समर्पक प्रयत्न करावे लागेल. जर आपण या पहिल्या डावाचा उल्लेख केला तर पकड मजबूत आहे दातिवली या संघाची, पण आता पहिली 2 षटकं तितकीच महत्वाची असतील. जर संदप संघाकडून ती पहिली 2 षटकं व्यवस्थित हाताळली गेली, कमीत कमी धावांची आणि जास्तीत जास्त षटकांची,
तर मात्र सामना पुन्हा एकदा सांदप संघाच्या अवतीभोवती फिरू शकतोय. या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत, तर मैदानाच्या आतमधलं तुमचं प्रदर्शन तुमच्या संघाच्या विजयासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर पाहूया या ठिकाणी प्रथमेश पाटील शुभेच्छा देत आहेत. खेळीमेळीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्याचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत विनोददादा रतन पाटील काटई आणि सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय श्रीयुत आदेशदादा भगत दिवा, खूप चांगली दूरदृष्टी आणि चांगली नियमावली त्यांनी सेट केली गेली आहे. आणि जवळपास 80 संघ तुम्हाला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताना पाहायला मिळते. आणि त्यातले 72 संघ तुम्हाला किंग ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. काल एकूण 12 संघ खेळले, आज एकूण 12 संघ खेळतील. पुढचा सामन्याचा टॉस देखील त्या ठिकाणी झालाय. पडली आणि नवापाडा नाणेफेक जिंकून पडले संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी नवापाडा या संघाला. पहिला षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय. अतुल पाटील स्ट्राईकवर असेल दातिवली संघाकडून निवृत्ती मात्रे आणि नॉन स्ट्राईकला असेल जयेश मात्रे. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. चांगली ड्राईव्ह आहे, स्क्वेअर ड्राईव्ह केलंय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. एक क्विक सिंगल कंप्लीट केले बॅटर निवृत्ती म्हात्रेने. सुरुवात तर चांगली केली, समर्पक केली आहे. नेत्रदीपक ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून आले, हे महत्वाचं आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला होता की जुनी डोंबिवली हा संघ तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी आजच्या दिवसात ओळखला गेलेला आहे. पण दातिवली संघ देखील आजच्या दिवसातला सर्वोत्तम संघ ठरण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतोय. फुलालेचा बॉल आता बॉटम एडचा वापर करून एरियल रूट यूज केलाय. बॉटला डीप मिडवेट रिजन बॉल अडवला जाईल का, तर या ठिकाणी येस, फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जातोय. चांगल्या पद्धतीने मनगटाचा वापर केलाय. काय जबरदस्त स्विंग बॅटची तुम्हाला पाहायला मिळाली. एरियल रूट घेतला आणि सकाळच्या 17 पासून दुपारच्या 17 मध्ये आपण आलोय, पण हवेचा ओघ तितकासा जाणवत नाहीये जितका काल जाणवला होता. त्याचमुळे फलंदाजांना त्रास होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांचं डेडिकेशन लेवल आहे, त्यांचे स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे, टायमिंग देखील जुळते, पण वातावरणाची साथ आज फलंदाजांना मिळत नाहीये. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला, ओव्हर द इनफिल्ड बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या नजीक. सचिन तेंडुलकर कक्षाकडे अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. दरम्यान तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. नाईस रनिंग बिटवीन द विकेट आणि खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन बॅटरचं पाहायला मिळालं जयेश म्हात्रेचं. धावफलकावर धावा आहेत 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. 17 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यापैकी 6 धावांवर खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय तो म्हणजे दातिवली संघ. आणि खरं तर कुठलीच घाई गडबड करत नाहीये, त्यांना ठाऊक आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. त्याचमुळे तंत्रशुद्ध फलंदाजी या ठिकाणी दातिवली संघाची. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केलाय बॉलला, गली रिजन मधून मागे केलंय आणि पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. रिप्लेमध्ये पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पवित्र्यामध्ये बदल केला फलंदाजाने. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, पण बॉलची मेरिट ओळखली आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि डीप गिलीमधून बॉलला मागे केलेल्या थर्ड मॅन रिजन मध्ये 4 धावांची वाढ धावसंख्या जाते ते म्हणजे 10 वर. बॉलला फोर्स करायचं होतं लॉंग ऑफ रिजन मध्ये. टप्पा तर शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने पेस जनरेट केला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये वेगाने बॉल विसावलाय. प्रथमेश पाटील तुम्हाला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 10 झाले. अजूनही 7 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस फोर्स चांगला आहे, बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या अलीकडे. दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता, पण मात्र चांगलं डेडिकेशन आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दातिवली संघाची धावसंख्या झालेली आहे 11 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 18 बॉल्स मध्ये 6 धावांची. 18 बॉल्स 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. मंडळीमध्ये मी आवर्जून नाव घेईन सन्माननीय विशाल दादा म्हात्रे यांची ही दूरदृष्टी आहे, ज्यांची एक स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या पसंती उचलते. त्याचसोबत क्रांती पाटील आहेत, जालिंदर पाटील आहेत, केतन म्हात्रे आहेत, प्रेम म्हात्रे आहेत, बिंदास पाटील आहेत, जयदास पाटील आहेत, वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, गणेश मित्र मंडळ उसरगर आणि ग्रामस्थ मंडळ उसरगर यांच्या
विद्यमान आहे ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. किंग ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक. नवीन षटकाची सुरुवात या ठिकाणी बॉलर स्वतः येतोय. प्रथमेश पाटील खूप चांगला लेदर क्रिकेटपटू आहे आणि आता ग्रामीण क्रिकेटमध्ये तितकंच चांगलं वलय त्याने बनवलंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये पॅरल स्ट्रोक जातोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि हा झटका बसतोय टीम दातिवलीला. लढेंगे और मरते दम तक लढेंगे हाच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय संदप संघाकडून आणि स्वतः कर्णधार येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रथमेश पाटील खूप चांगला फायटर गोलंदाज आहे आणि तो नेहमीच त्याच्या सहखेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो आणि त्यासाठी त्याचा खेळ देखील तितकाच चांगला होणं गरजेचं आहे आणि या पहिल्या बॉलवर त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत या दुसऱ्या षटकाची सुरुवात संदप संघासाठी. प्रथमेशची ओव्हर द विकेट बॉटमचा वापर बॅट अँड पॅड मधला बॉलला टर्न केलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तैनात केला गेलाय. एक धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावफलक सरसावतोय 12 या आकड्यावर. आता फक्त 5 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. सन्माननीय प्रवीणजी तांडेल बेतवडेचे ग्रामस्थ त्यांचं आम्ही तांडेल प्रवीणजी तांडेल यावेळेस हॅमर केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेस करतोय बॉलला पण बॉल मात्र गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. दातिवली संघ खूप चांगला स्ट्रोक आलाय देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून. प्रथमेश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. विजयाचा चौकार. विजयी होतोय दातिवली संघ. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक सांदाप.